पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल वर्ध्यामध्ये झालेल्या सभेनंतर पंतप्रधान मोदींची आज नांदेड आणि परभणीमध्ये सभा होतीये। नांदेड लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर तर परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी परभणीमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणीत सभा घेणार आहेत। आपण बघू शकतो परभणीच्या पाथरी रस्त्यावरील या लक्ष्मी नगरीमध्ये भव्य दिव्य असा सभामंडप मोदींच्या सभेसाठी उभारण्यात आलेला आहे। जर व्यासपीठ बघितलं तर भव्य दिव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते या सभेला येणार आहेत। या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपण बघितलं तर या परिसरातून हेलिपॅड या परिसरामध्ये उभारण्यात आलेले 3 हेलिपॅड आहेत। तिथं येऊन मोदी या मागच्या साईडला कारनं येणार आहेत आणि 12:05 मोदींची सभा जी आहे ती सुरू होतील। ते स्वतः व्यासपीठावर येतील आणि सभा सुरुवात होईल। सर्वत्र जर बघितले तर मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था इथं करण्यात आलेली, जवळपास 1 ते 1.5 लाख लोक बसतील एवढी आसन व्यवस्था इथं करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली होती। आणि याच अनुषंगानं देशाचे पंतप्रधान महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणीत येत आहेत। तर नेमकं ते काय बोलणार याकडे सर्व परभणीकरांचं लक्ष लागलं आहे। जी परिस्थिती परभणीमध्ये उद्भवलेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार, या अनुषंगानं या सभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी ही परभणीमध्ये सभा घेतील। इथं सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सामान्य मतदार असतील, यांना इथं येऊन ते मार्गदर्शन करणार आहेत, ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।